काय करतेस भैरवी? त्या कॉम्पिटिशनसाठी काही युनिक रेसिपीज शोधतीये. त्या शॉर्टलिस्ट केल्या. खरं तर ना माझ्याकडे एक पुस्तक आहे अगं, तेच सांगायला आले होते मी. हो, कुठलं पुस्तक? नाव नाही आठवते, पण त्यात पदार्थांचा इतिहास आहे. म्हणजे आपल्याकडे कसे पदार्थ बनत होते आणि मग काळानुरूप त्यात काय बदल होत गेले, ते का झाले, किंवा नाही का एखाद्या विशिष्ट भागात काय हवामान असतं, वातावरण असतं, त्यामुळे तिथे काय जास्त पिकतं, म्हणून तिथे कुठले पदार्थ जास्त केले जातात, असं सगळं होतं त्या पुस्तकात. म्हणजे ते तुम्ही काय म्हणता, कन्सेप्ट. हां, कन्सेप्ट क्लिअर होईल तुझी आणि मग तुला वेगवेगळे प्रयोग करायला मजा येईल. हां, काय झालं, माझं काही चुकलं का? अजिबात नाही. मी हा विचारच केला नव्हता. तुम्ही किती सोपं केलं सगळं. अगं, अभ्यास सुद्धा असाच करायचे मी. इतकं आवडायचं ना मला अभ्यास करायला. म्हणजे असा एखादा विषय घेतला ना की त्याचा असा पण नंतर बुद्धीलाच गंज लागला आणि वाया गेलं सगळं. आत्या, त्या माणसाविरुद्ध कंप्लेंट का नाही केलीत तुम्ही? भीती वाटली. असं वाटलं त्याच्या मरणाचं पाप माझ्या माथी नको. पण आत्या, तो काही उपयोग नाही होणार ग भैरवी. अटक वगैरे होईल त्याला, मान्य. पण नंतर केस माझ्या विरुद्ध फिरली तर काय करायचं? काहीही होणार नाही. कोणीच काही करू शकणार नाही आत्या. आम्ही आहोत ना, तुमच्या बाजूने साक्ष द्यायला आम्ही आहोत. पण अशा भीतीखाली किती दिवस जगणार आहात तुम्ही? ते काही नाही. ही स्पर्धा एकदा होऊन जाऊ दे. मी तुम्हाला या सगळ्यातनं बाहेर काढेन. नाही, नको बाई, नको. माझ्यामुळे तुमच्या घराची वाताहत नको. तुमचं नाही, आपलं घर. आपलं घर आहे आत्या. तुमचा बाळ दादा या घराची ताकद आहे. आणि जोपर्यंत ते आहेत ना, तोपर्यंत या घराला कोणीही काही करू शकणार नाही. भीती वाटते ग. विचार करून करून वेळ लागायची वेळ. ते पुढे काय होणार, कसं होणार, काहीच. जे होईल ते सगळं छान होईल. तुम्ही ना दुसरीकडे कुठेतरी मन गुंतवण्याचा प्रयत्न करा ना. छान वाटेल तुम्हालाच. कुठे? मला मदत करा तुम्ही. खरंच, तुमच्या नॉलेजची, तुमच्या या अप्रोचची मला सुद्धा गरज आहे आत्या. आणि अर्थात तुम्हालाही. आणि मला खात्री आहे तुमच्या बुद्धीला काहीही गंज वगैरे चढलेला नाही. बाय दादा लक्की आहे, त्याला अशी गुणी सून मिळाली. काही महिन्यांपूर्वी आला असतात ना तर असं म्हणाला नसतं. या घराने मला माणसात आणलंय. बाबा, अनिश, संयमी सगळ्यांनी खूप सांभाळलंय मला. हे सगळेजण माझ्या सोबत आहेत ना, तोवर मला कसलीच भीती नाहीये. आता तर अनिश सुद्धा सोबत आहे माझ्या. पण समा होईल, सगळं व्यवस्थित होईल. आपल्या घरात नवरात्र आहे की नाही, देवीचा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी. चल, चालू दे तुझं काम. हो. कसले मीडिओकर लेवलला गेलेत सगळे. उकड शेंगोळ्या, सुरतीच्या वड्या अँड व्हॉट नॉट यार. एक तर ते सुरळीच्या वड्या असतं हा, व्हॉट एव्हर. आणि तू चिडचिड करून काय होणार आहे सॅम? तू बेटर सोल्युशन दे. तुला असं वाटतंय ते माझं ऐकतील? व्हाय नॉट? एनिवेज, आय हॅव डिसाइडेड. माऊला जे करायचे ते तिला करू दे. मला जे हवं ते मी करणार आहे आता. एक मिनिट, म्हणजे तू काय करणार आहेस? मी सेपरेटली कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करणार आणि तू मला मदत करणार आहेस. जमेल, मला जमेल. माऊपेक्षा बेटरच जमेल. तुला एवढं सोपं वाटतंय का सगळं? ती कॉम्पिटिशन सोपी नसणार आहे. आय नो. म्हणूनच 10 लाख रुपये बक्षीस आहे ना.
आणि ती कॉम्पिटिशन जर मी जिंकले, मी इकडनं जाईन फॉरेनला जाईन, मस्त छान डिग्री घेईन, आणि इफ एट ऑल दिस डजंट वर्क आउट, मी इकडे स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकते. आणि स्किल्सचं काय, ते कसे करणार डेव्हलप? स्किल्स आहेत माझ्याकडे, आणि जे नाहीये त्यासाठी स्टाफ असेल. सॅम नको करू सवेडीपणा प्लीज, घरच्यांना नाही आवडणार आहे. ते आता जे करतायत ते मला आवडतंय का? नाही ना. इट्स ओके, आय हॅव डिसाइडेड. तिला जे हवंय ते तिला करू दे, मला जे हवंय ते मीच करणार हे आहे. ऐक ना. आणि तू मला मदत करणार आहेस. मी अशी अनोळखी ठिकाणी एकटी जाऊ का? नाही तर. ठीक आहे, येतो मी. आणि ऑल्सो आजोबा आणि मावशीला याबद्दल काही सांगितलंस तर बघ, नाही तर त्यांच्या समोर जाऊन पचकशी. हो, मी तुला अजूनही सांगतोय, विचार कर प्लीज. रियांश, आय हॅव डिसाइडेड. मी सेपरेटली या कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करणार आहे आणि माऊच्या अगेन्स्ट कम्पीट करणार. घरात ना युद्धाची ठिणगी पडली. आता काय झालं? नाही नाही, म्हणजे का बाबा कॉमेडी सांगत होते की माऊच्या विरोधात गेली ना संयमी. विरोधात गेली म्हणजे अरे राजू, ते नाही का ते काय ते स्वयंपाक करायची ती स्पर्धा आहे ती. हा, तर त्या स्पर्धेत संयमी एकटी लढणार आहे. इंटरेस्टिंग. नाही पण मामा, भैरवी जिंकली तर बेटर आहे रे. काय तिच्या पैशावर मी हक्क सांगू शकतो, संयमीचे नाही. पण एक गोष्ट कळली मला आता, भैरवीशी प्रेमाने वागलं ना ती काही करू शकते. आता तुम्ही लोकांनी त्या दिवशी सांगितलं ना, तिचे पाय धर, तिला सॉरी म्हण. मी म्हणालो, अरे लगेच तिने तिचा हार विकला आणि मी सेवानीला पैसे देऊ शकलो. याले म्हणतात का बाबा प्यार. प्यार आहे ना, तुझ्यावर ना प्रचंड प्रेम आहे भैरवीचा. पण तुला एक सांगू का, का बाबा तुका कधी पण कुणाला पण लागू शकतो. म्हणजे म्हणजे बघ आता समजा, जर समज म्हणजे संयमी जिंकली तर तिला मिळणारे पैसे तुला कसे मिळणार? ऐक. मग आता आता काय नाही, आता एक गोष्ट करायची का बाबा, संयमीला तू तुझ्या पार्टीत घ्यायचं. हा, तुला जर तिचे पैसे हवे असतील तर तिचा तुझ्यावर विश्वास बसायला हवा. नीलिमा, दादा, नीलिमा, काय झालं? साडी, माझी साडी. ठीक आहे. तो नीच माणूस आहे तो, काही कर. घाबरू नको. ऐक, काय झालं आता? तो काही करू शकतो दादा, तो काही करू शकतो. तो नीच माणूस आहे. काय झालंय? तुला सांगतो, मला माहित होतं का बाबा का पोलिसवाले घेऊन गेले ना तर हक्कूनच काढणार. कोणची माणूस आहे ना बाप्पा. बाबा, आता हे प्रकार सुरू झाले का या घरात? आता कसं जगाव? आज रक्तानं मागलेली साडी टाकली, उद्या मान जायले मारून टाकतील रे बाप्पा. घाबरू नको, थांब तू. अरे काय तू घाबरू नका, आपण पोलिसात तक्रार करूया. तो नाही नको 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 बाप्पा, नको ना पोलिसात तक्रार करू. तू कुंची माणूस आहे ना, त्याला कोण तो बडकेल ना. भाऊजी काय लय जीवाची खेळ करता. किशा मामा, ओरडू नका प्लीज तुम्ही.
वेळ आलीच तर आपण इथनं बाहेर कुठेतरी शिफ्ट होऊया. बाहेर कुठे? आणि कॉम्पिटिशनचं काय? समा तशी तू कॉम्पिटिशन मध्ये इंटरेस्टेड नाहीच आहेस. पण तू आहेस ना, त्याचं काय? होईल, कॉम्पिटिशन होईल. अगं कशी तू प्रेप कुठे करणार आहेस माऊ? संयमी, स्पर्धेपेक्षा आता सेफ्टी महत्वाची आहे जास्त. एवढं कळत नाहीये का तुला? तुला कळत नाहीये मी काय म्हणतेय ते. संयमी, मला वाटतं आपण पोलिसात कळवलेलं बरं. हो बाबा, आणि आता विषय निघालाच आहे तर एक गोष्ट क्लॅरिफाय करते. वेळ आलीच तर मी स्पर्धा सोडेन. आता निलिमा आत्यांचा आणि आपल्या सगळ्यांचाच जीव जास्त महत्वाचा आहे. आपण पोलिसांना कळवूया. हवं तर इथून कुठेतरी बाहेर शिफ्ट होऊ. निलिमा आत्या शांत व्हा, चला. आज चला तुम्ही. तू नीचे हो. तू जीव घेल माझा जीव घे. पाणी देतो सारे. या बाई या. सॅम, काळजी करू नकोस. स्पर्धा होईल. आपण इथेच राहू आणि जे इथे राहायला नको आहेत त्यांना जायला लावू. आपण स्पर्धेला जाणार आणि स्पर्धा जिंकणार.